नारायण राणे रत्नागिरीत घेत असलेल्या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष होतं ते दोन गोष्टींसाठी। ते त्यांच्या राजीनाम्यानंतर काय करणार हे ते सांगतील आणि उद्धव ठाकरेंविषयी काही वक्तव्य करतील। झालंही अगदी तसंच। नारायण राणे यांनी सुरुवातच उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत आणि त्यांच्या नेतृत्वावर टीका करत केली। आता जे त्याला वाटतंय की महाराष्ट्रात सत्ता येईल, अजिबात सत्ता येणार नाही। जे काय 17 खासदार आले शिवसेनेचे ती मोदी कृपा आहे। मोदींमुळे शिवसेनेचे खासदार आले, याच्यात कर्तृत्व उद्धव ठाकरेचं शून्य आहे। शिवसेनेच्या अन्य नेत्यांचं कर्तृत्व शून्य आहे। बाळासाहेबांना त्रास देणाऱ्यांना शिवसेनेत प्रवेश नाही असं वारंवार म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंनीच बाळासाहेबांना सगळ्यात जास्त मानसिक त्रास दिल्याचा आरोप नारायण राणेंनी केला। बाळासाहेबांना म्हणे ज्यांनी त्रास दिला त्यांना शिवसेनेत घेणार नाही आणि भाजपने घेऊ नये। मी तुम्हाला सांगतो, मी शिवसेनेत 39 वर्ष आणि शेवटची 15-20 वर्ष तर साहेबांच्या फार जवळ होतो, मातोश्रीच्या जवळ होतो। बाळासाहेबांना त्यांच्या आयुष्यात कोणी मानसिक त्रास दिला असेल, छळलं असेल तर ते उद्धव ठाकरे मुलांनीच। तिथल्या नोकरांना विचारा, तिथे बंदोबस्त जाणाऱ्या पोलिसांना विचारा, नाही तर भिंतींना विचारा मातोश्रीच्या, ते सांगू शकतील। किंवा शिवसेनेच्या जुन्या नेत्यांना विचारा। साहेबांना घर सोडून 2दा गेलेला माणूस दुसरीकडे राहिला, आज सांगतोय त्रास घेणार नाही। अरे तूच त्यांचं नाव सांगायला लायक नाही आहेस। तुझ्या आयुष्यात तू जेवढा त्रास दिलास तेवढा कोणी नाही दिलाय। मी त्रास म्हणत नाही, छळलं याने। आणि अधिक माहिती पाहिजे, तुझी इच्छा असेल, मी अजून बोललो नाही साहेब आणि मातोश्रीच्या आतमधलं, जर याची इच्छा असेल परत तोंड उघडलं पुरं वस्त्रहरण करीन याचं। कोकणात मला घाबरतात, माझी दहशत आहे, हे उद्धव ठाकरेंना कुणी सांगितलं असा प्रश्नही त्यांनी विचारला। उद्धव ठाकरेंवर टीका करताना नारायण राणेंनी काँग्रेसमध्ये निष्ठावंतांची किंमत नसल्याची सलही बोलून दाखवली। काय होतं, सोन्याची किंमत जेव्हा माहीत पडत नाही तर ती किंमत दाखवावी म्हणून सोन्यावर थोडं पॉलिश करण्याचं काम आहे। काय बोलतात, शायनिंग यावी, ती लोकांना दिसावी। चष्मा गॉगल सारखा घालून चालणार नाही। हायकमांडवर टीका करणार नाही, पण काँग्रेसमध्ये जे काही निर्णय क्षमता, जी काही पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये कार्यकर्त्यांवर, निष्ठावान लोकांवर, काम करणाऱ्या लोकांवर अन्याय होतो आणि या संबंधी मी सोमवारी अधिक बोलेन। 2 दिवसांच्या कोकण दौऱ्यात नारायण राणे आपल्यासोबत कोण आहे याची चाचपणी करतायत का? ते राजीनाम्याचा निर्णय जाहीर करून काँग्रेसकडून काय पदरात पाडून घेऊ इच्छितात? इतके ज्येष्ठ नेते असतानाही उद्धव ठाकरेंवर इतक्या शेलक्या शब्दात टीका करून त्यांना काय सिद्ध करायचंय? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राजकारण या सगळ्यात कसं रंगत जाणार आहे याची उत्तरं येणारा काळच ठरवेल। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।